आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे वाशिम यवतमाळच्या दौऱ्यावर आहेत आणि वाशिम येथे खासदार भावना गवळी यांनी केलेल्या विविध विकास कामांचा ते उद्घाटन करणार आहेत। या संबंधित बोलण्यासाठी आपल्यासोबत स्वतः खासदार भावनाताई आहेत। ताई, काय म्हणाल, गेल्या आठवड्यात पंतप्रधान, या आठवड्यात मुख्यमंत्री? मी असं म्हणेल की हे भावना गवळीचं शक्ती प्रदर्शन नाही, तर हे महिलांचं शक्ती प्रदर्शन आहे। कारण केंद्रामधले जे काही आदरणीय मोदी साहेबांनी महिला संदर्भामधले आरक्षणाचे निर्णय घेतले आणि राज्यामध्ये सुद्धा महिला ज्या आहेत सक्षमीकरणाचा नारा या ठिकाणी देत असताना जे काही उमेदच्या महिला असतील किंवा महिला बचत गट आहेत त्यांच्यासाठीचा जो काही निर्णय आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांनी मिळून जो निर्णय घेतलेला आहे त्याचा सत्कार करण्यासाठी, त्यांचा अभिनंदन करण्यासाठी लाखोच्या संख्येने यवतमाळमध्ये महिला आल्या आणि हजारोच्या संख्येने या ठिकाणी वाशिममध्ये महिला येत आहेत। गेल्या आठवड्यात पंतप्रधान, या आठवड्यात मुख्यमंत्री। आपल्या उमेदवारीबद्दल संभ्रम निर्माण करत असताना दोन्ही भाऊ आपल्या मदतीला आलेत? नाही, ते तर आमच्या सगळ्या भगिनींचेच भाऊ आहेत। कारण त्यांनी आमच्या सगळ्या महिलांसाठी हा जो निर्णय घेतलेला आहे तो आमच्या सगळ्या महिलांसाठी महत्त्वाचा आहे आणि म्हणून ते मोठे भाऊ आणि आदरणीय शिंदेसाहेब हे छोटे भाऊ ह्या सगळ्या लाखो महिलांच्या पाठीशी आहेत। हा आमच्यासाठी आनंदाचा क्षण आहे। आपण म्हटलात की मेरी झाशी नाही दूंगी, पण यामुळे मतदारसंघात असू द्या किंवा राज्यात असू द्या याबद्दल संभ्रम निर्माण होत आहे। नेमकी ही वेळ का आली की मेरी झाशी नाही दूंगी? तो महायुतीचा एक आमचा मेळावा होता आणि त्या ठिकाणी आमचा हसत खेळत हा कार्यक्रम चालत असताना प्रत्येकाला वाटेल तसे तो विचार त्या ठिकाणी मांडत असताना असा काही विषय निघाला, त्यामुळे त्या ठिकाणी मी बोलले गेले। पण मला असं वाटतं की माझी झाशी ही एकदम ओके आहे, सुखरूप आहे। 2024च्या निवडणुकानंतर काय चित्र असेल या मतदारसंघात? हा मतदारसंघ निश्चित युतीचाच असेल, महायुतीचा असेल। तर नक्कीच हा मतदारसंघ 2024च्या निवडणुकीनंतर युतीचाच असेल असं खासदार भावनाताईंना वाटतंय। कॅमेरामॅन शांताराम तायडेसह डॉक्टर संजय महाजन, एबीपी माझा, वाशिम। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।